नर्मदे हर। आज हमारे विट्ठल आश्रम जिला नरसिंहपुर मध्य प्रदेश में 7 परिक्रमावासी महाराष्ट्र एवं पूना नासिक से पधारे हैं और आपने अभी भोजन प्रसादी प्राप्त की है। आप महाराष्ट्र से पधारे, नासिक से पधारे महाराज जी से बात करेंगे। जी महाराज जी, नर्मदे हर। नर्मदे हर हर। महाराज जी, नर्मदा परिक्रमा में कैसा महसूस कर रहे हैं आप मध्य प्रदेश में? मध्य प्रदेशमध्ये आम्ही जेव्हा नर्मदा परिक्रमा करीत असताना आमचे जे मनात आलं ते माईनं पुरवलं, म्हणजे माने पुरवलं, नर्मदा मातेने पुरवलं आणि तुमच्या रूपात येऊन, म्हणजे तुमचं रूप आम्हाला माईचं रूप हे दिसलं। तुम्ही जसं आम्हाला माईच्या रूपात बघताय ना, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी मायाच उभी राहते, माया आहे का नाही। आणि काल परवा आम्हाला इतका मोठा दृष्टांत दिला मायानी। सोमवार दिवस होता, वार सोमवार होता, त्या दिवशी मायानी इतकं मोठं रूप दिलं, किंबहुना त्याच्या वडिलांचं रूप दिलं। सांगा ना, आजगर होता, मोठा भला मोठा आजगर होता का इतके दिवसात कोणीच बघितलं नाही। 20-25 फूट झाड लांबीचा आणि कमीत कमी त्याचा घेर 2 ते 2.5 फूट असा घेर होता त्याची गोलाई। आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जी इच्छा केली ती इच्छा माई पुरीत असते। आज आप विट्ठल आश्रम नरसिंहपुर जिला में हैं, आपको भोजन प्रसादी हुई, इस विषय में आप क्या कहना चाहेंगे? आम्हाला एक असा आनंद झाला। आम्ही महाराष्ट्रात, आमच्याकडे पंढरपूर हे एकदम प्रसिद्ध आहे, आम्ही जगाचा बाप विठ्ठल असं म्हणत असतो, परंतु आज प्रथम विठ्ठल आश्रमात आम्ही जी भेट दिली आणि इथं विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती पाहिली, त्याच्यामुळे आमचं मनात इतका मोठा आनंद झाला विचार सोडून। कारण या मायाच्या आशीर्वादामुळे आम्हाला मध्य प्रदेशमध्ये एक विठ्ठल आश्रमात विठ्ठलाची मूर्ती दिसली, म्हणजे मायामुळे आम्हाला इथपर्यंत यावं लागलं आणि मायेने आम्हाला बोलावल्यामुळे आम्हाला विठ्ठल आश्रमात विठ्ठलाची मूर्ती दिसली आणि त्याच्यामुळे आम्हाला इतका आनंद झाला विचार सोडून। बोल विठ्ठल भगवान की जय। नर्मदे हर। कुंडलिक ज्ञानदेव तुकाराम भगवान की